नमस्कार मंडळी, मी प्राजक्ता तुम्हा सर्वांचं खूप सारं स्वागत करत आहे आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये। आज मी घेऊन आलेली आहे असा एक व्हिडिओ जो तुमच्या घरात तुमच्या माझ्या सगळ्यांच्या घरातील समस्या दूर करणारा ठरणार आहे। तुम्ही बघू शकता, एकदा का घरामध्ये झुरळ झाले तर अशा पद्धतीने आपल्या भांड्यांमध्ये, आपल्या किचनमध्ये, अहो किचनच काय तर आपल्या घरातील प्रत्येक कानाकोपऱ्यामध्ये ते त्यांची अगदी धुडकूस घालून ठेवतात। अगदी रात्री लाईट बंद केल्यानंतर त्यांची तर जत्राच दिसते। आणि आपण आज असा हॅक बघणार आहोत की दुसऱ्या दिवशी जेव्हा आपण हा उपाय करणार आहोत तर तुम्हाला भले मोठे झुरळ असे मरून पडलेले दिसतील। एवढा जबरदस्त हॅक आहे, तुम्हाला पेस्ट कंट्रोल करायची सुद्धा गरज पडणार नाही। व्हिडिओला सुरुवात करूयात। आपल्याला लागणार आहे कडुलिंबाची पानं। आता बघा, मी कडुलिंबाची पानं काय केली आहे तर 1 ते 2 दिवस झाले त्या आधी ना तोडून घेतले होते आणि नंतर ना तसेच ठेवले, तर ते व्यवस्थितरित्या आता सुकलेले आहेत। याचे भरपूर फायदे आहेत बघा। तुम्ही अशा पद्धतीने सुकवून झिपलॉक बॅग मध्ये हे कडुलिंबाची पानं भरून गहू, ज्वारी, शाळू हे स्टोअर करण्यासाठी, त्याला किडे अळ्या लागू नये म्हणून सुद्धा याचा तुम्ही वापर करू शकता। खूप छान आहे। त्यामुळे कडुलिंब हा नक्की तुम्ही अशा पद्धतीने सुकवून वापरावा। आता आपल्याला ना असा कुच करून घ्यायचा आहे। खरं तर आपण ना एवढा आपल्याला लागणार नाही, अगदी थोडासा लागणार आहे, पण मला हा अजून वापरायचा आहे म्हणून मी एक वेळेसच खूप सारा हा तोडून घेतलेला आहे। चला आता हे आपण बाजूला ठेवूयात। आता आपल्याला ना असं भांड घ्यायचं आहे जे आपण किचन मध्ये बिलकुल यूज करत नाही। तर इकडे 3 डांबर गोळ्या मी घेतलेल्या आहेत। तुम्हाला अजून हे स्ट्रॉंग बनवायचं असेल तर यामध्ये तुम्ही 4 ते 5 कापूरच्या वड्या सुद्धा करू शकता। हे करत असताना तुम्ही मास्क आणि हातामध्ये हँड ग्लोव्ह सुद्धा वापरू शकता। डांबर गोळी जर घरामध्ये लहान मुलं असेल तर इकडे तिकडे नाही टाकावी आणि हे करत असताना लक्षात घ्यावं की मुलांना दिसणार नाही अशाच ठिकाणी हे ठेवावं। वरती ठेवलं तर ते इझिली घेऊ शकतात। तर अशा पद्धतीने कागदचा वापर करून आपण डांबर गोळीची पावडर करून घेतलेली आहे। असं केल्याने काय होतं, जर आपण एखादं भांड घेतलं ना तर त्याला वास लागतो। त्यामुळे आपण असं दगडचा वापर करून व्यवस्थित ते बारीक करून घेतलेलं आहे। अशी बारीक पूड करून घ्यायची। खूप इझिली याची पूड होऊन जाते आणि 3 डांबर गोळीमध्ये भलं मोठा आपण जो हॅक बनवत आहोत तो खूप सारा होतो। त्यामुळे इझिली घ्या। त्यानंतर आपल्याला इथे लागणार आहे जे आता आपण कडुलिंबाची पाने थोडीशी बारीक करून ठेवली होती, ती अगदी थोडीशी कडुलिंबाची पाने यामध्ये टाकायची आहे। आता इथे 2 काम होणार आहे। ते कसे, तर डांबर गोळी काय होतं, त्याला खूप प्रचंड उग्रवास असतो आणि बऱ्याच जणांना तो उग्रवास आवडत नाही। ते कुठेतरी टाळण्यासाठी आपण यामध्ये कडुलिंब टाकलेले आहे आणि कडुलिंबाचे भरपूर असे गुणधर्म आहेत। जर घरामध्ये तुम्हाला असं कुठे दिसत असेल की किडे वगैरे आहे, बारीक असे येतात ना बेसिन मधून वगैरे, तर ते सुद्धा होणार नाही आणि त्याचबरोबर आता उन्हाळा सुरू आहे त्यामुळे लाल मुंग्या होत्या तर त्या सुद्धा नाही होणार। एवढा जबरदस्त असा हा हॅक आहे। अगदी 1 ते 2 चमचा मी इकडे ना कडुलिंबाची पाने अशी कुचकरून त्यामध्ये टाकलेली आहे। जास्त आपल्याला घ्यायची नाही आहे। त्यानंतर आपल्याला लागणार आहे बोरिक पावडर। धान्य साठवण्यासाठी सर्रासपणे आपण बोरिक पावडरचा वापर करतो, तेच हे बोरिक पावडर आहे, किंवा कॅरम खेळण्यासाठी जे वापरलं जातं तेच बोरिक पावडरचा आपण वापर केलेला आहे। तर इकडे आपल्याला साधारणतः 2 चमचे बोरिक पावडर टाकायचं आहे। ना गव्हाचं पीठ, ना बाजरीचं पीठ, ना बेसन, मैदा आपण काहीच घेतलं नाहीये। एवढं स्ट्रॉंग हे बनणार आहे। जे प्रमाण मी जसं सांगितलं आहे अगदी तुम्हाला तसं घ्यायचं आहे, म्हणजे हे ॲक्युरेट बनेल। मिक्स करून घ्यायचं आहे आणि नंतर यामध्ये टाकायचं आहे लिक्विड डेटॉल। आता बघा, आपण उन्हाळ्यामध्ये हा व्हिडिओ बघत आहोत त्यामुळे उन्हाळ्यामध्ये मुंग्या प्रचंड होतात, तर ते कुठेतरी टाळण्यासाठी आपण यामध्ये लिक्विड डेटॉल टाकत आहोत। कारण जिथे कुठे आपण हे ठेवणार तर कानाकोपऱ्यामध्येच आपण हे ठेवणार आहोत। त्यामुळे कानाकोपऱ्यामधून काय होतं की लाल मुंग्या बाहेर येत असतात, सो ते होणार नाही। त्यानंतर जे फ्लोअर क्लीनर तुम्ही वापरता ते फ्लोअर क्लीनर तुम्हाला इकडे घ्यायचं आहे। आता याचं प्रमाण कसं असावं, तर ह्या जे आपण सोल्युशन बनवत आहोत त्याचे व्यवस्थितरित्या असे गोळे बनायला हवेत तिथपर्यंत आपल्याला एवढं त्यामध्ये फ्लोअर क्लीनर टाकायचं आहे। जर तुम्हाला एवढं टाकायचं नसेल तर 1 ते 2 चमचे फ्लोअर क्लीनर टाका, नंतर पाण्याचा वापर तुम्ही करू शकता। त्याचबरोबर हे ना तुम्ही 2 पद्धतीने सुद्धा करू शकता। ते कसं, तर बघा, मी इकडे एक झाकण ना फ्लोअर क्लीनरचा टाकला आहे आणि व्यवस्थितरित्या याचे बारीक असे लड्डू वगैरे बनतात, ते करू शकता। किंवा अजून यामध्ये फ्लोअर क्लीनर टाकून कागद घेऊन कागदावरती जे मी आधी तुम्हाला शेअर केलं आहे तसं सुद्धा तुम्ही करू शकता। हा व्हिडिओ तुम्ही कोणत्या गावातून किंवा शहरातून बघत आहात मला कमेंट करून नक्की सांगा। मलाही समजेल की आपला व्हिडिओ कुठपर्यंत पोहोचते आणि मला तुमचे आभार सुद्धा मानता येतील। अशा पद्धतीने एकदम छोटे छोटे आपल्याला लाडू वळून घ्यायचे आहेत आणि हे आपल्याला कानाकोपऱ्यामध्ये ठेवायचे आहेत। हे करत असताना एका गोष्टीची तुम्हाला नक्की काळजी घ्यायची आहे की हे भांड पुन्हा किचन मध्ये वापरायचं नाही आणि हे तुम्हाला जास्तीत जास्त 15 दिवस जाणार आहे, नंतर हे
हे ड्राय होऊन जाईल. पुन्हा तुम्हाला सेम पद्धतीने बनवायचं आहे. जे जे मी यामध्ये इन्ग्रेडियंट घातले आहेत यामुळे लाल मुंग्या होणार नाही आहे. त्याचबरोबर जर घरामध्ये उंदीर घुस येत असेल तर ती सुद्धा येणार नाही आणि तिसरी सगळ्यात मेन म्हणजे झुरळ सुद्धा होणार नाही. आता हा व्हिडिओ जर तुम्ही फेसबुकवर बघत असणार तर लाईक फॉलो नक्की करा आणि हा व्हिडिओ जर तुम्ही पहिल्यांदा युट्यूबवर बघत असणार तर नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन नक्की ऑल करा. तुम्ही बघू शकता मी याला अगदी काही आकार देत नाही आहे. अगदी थोडंसं अशा पद्धतीने केलं आहे. हवं तर जे खाली सोल्युशन राहिलं आहे त्यामध्ये तुम्ही 1 ग्लास पाणी टाकून ती स्प्रे बॉटलमध्ये सुद्धा भरून ठेवू शकता. आता बघा हे ड्राय होण्याच्या आधी आपल्याला ठेवून द्यायचं आहे. कारण बघा याचं हे ड्राय झालं ना तर थोडंसं हे पावडर होऊ शकते म्हणून पटकनच आपल्याला जिथे कुठे हे ठेवायचं आहे जसं की फ्रीजच्या पाठीमागे असेल, बऱ्याचदा फ्रीजमध्ये सुद्धा झुरळ होतात तर फ्रीजमध्ये हे ठेवू नका. डांबर गोळी वापरली आहे त्याचा पूर्ण फ्रीजमध्ये वास होईल त्यामुळे फ्रीजमध्ये हे ठेवू नका. त्यासाठी मी लवकरच सेपरेट व्हिडिओ घेऊन येईल. सिलेंडरच्या मागे सिलेंडरच्या खाली जे होल असतात ना तिथे सुद्धा होतं. कानाकोपऱ्यात कार्डबोर्ड असेल तर तिथे सुद्धा तुम्हाला टाकायचं आहे. तुम्हाला दुसऱ्याच दिवशी रिझल्ट बघायला मिळेल. हळूहळू सगळं जातील. बघा आता तुम्हाला लाल मुंग्या दिसत आहे. या लाल मुंग्या सुद्धा नाहीशा होतील आणि अशा पद्धतीने झुरळ मरून पडतील. हा व्हिडिओ आवडला मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा आणि पुन्हा तुम्हाला कशा रिलेटेड व्हिडिओ हवा आहे हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. हा व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप आभार.